अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या अस्लम उर्फ बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात आता एक नवीन आणि महत्त्वपूर्ण वळण आले आहे. मयत बंटी जहागीरदार यांचे चुलत भाऊ रईस जहागीरदार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे बंटी जहागीरदार यांचा जर्मन बेकनी बॉम्बस्फोटाशी जोडला जाणारा संबंध पूर्णपणे निराधार आणि चुकीचा असल्याचे त्यांनी पुराव्यासह स्पष्ट केले आहे. या पत्रकार परिषदेवेळी रईस जहागीरदार यांनी सांगितले की सोशल मीडिया आणि काही राजकीय नेत्यांकडून बंटी जहागीरदार यांचा संबंध जर्मन बेकरी स्फोटाशी जोडला जात आहे, परंतु यात काहीही तथ्य नाही. जंगली महाराज रोड स्फोट प्रकरणातही बंटी जहागीरदार यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. केवळ घटनेच्या 3 महिन्यांनंतर एक पिस्तूल विकल्याचा त्यांच्यावर आरोप होता, मात्र ते पिस्तूल सदर घटनेत वापरलेच गेले नव्हते अशी माहिती जहागीरदार यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना चुकीची माहिती पुरविली गेल्यामुळे त्यांच्याकडून चुकीचे वक्तव्य आले असावे असा दावा जहागीरदार यांनी केला. आम्ही पालकमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी सर्व प्रकरणाची शहानिशा करावी आणि मगच निष्कर्ष काढावा, असे आवाहन जहागीरदार कुटुंबाने केले आहे. या हत्येमागे शहरातील राजकारण आणि काही आर्थिक व्यवहार कारणीभूत असून बेग टोळीनेच ही हत्या घडवून आणल्याचा गंभीर आरोप रईस जहागीरदार यांनी केला आहे. याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी निदर्शनास आणून दाखवतो आणि एक आमची जी प्रेस नोट आहे ती वाचून दाखवतो. सगळ्यात पहिले प्रेस नोटमध्ये ही प्रेस नोट माझी स्वतःची आहे. श्रीरामपूर येथील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार यांच्या हत्येनंतर त्यांची बम ब्लास्टमधील आरोपी म्हणून सर्वत्र जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी करण्यात आल्याचे आरोप मी केलेले आहे. बदनामी करण्याचे आरोप काही करण्यात येत आहे. नगरसेवक म्हणून मी त्यांचा भाऊ म्हणून वास्तविक बंटी जहागीरदार यांचा जर्मन बेकरीशी जो संबंध जोडला जात आहे त्या संबंधाचा आणि बंटी जहागीरदारचा काही संबंध नाही. तसेच जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बंटी जहागीरदार यांच्याविरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आपल्या आदेशात स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले आहे. उच्च न्यायालयाने जंगली महाराज रोडवर बॉम्बस्फोट प्रकरणात प्रथमदर्शनी बंटी जहागीरदारविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे आपल्या आदेशामध्ये म्हटलेले आहे. जर्मन बेकरी जे विशिष्ट करून जे जर्मन बेकरी म्हणून जे सोशल मीडियावर किंवा काही राजकीय लोकांकडून जो उल्लेख होतो तो अगदी चुकीचा आहे. जर्मन बेकरीमध्ये बंटी जहागीरदार याचा काही संबंध नाही. त्या केसमध्ये तो आरोपीसुद्धा नाही आणि त्या केसचं त्याचं दूरपर्यंत त्याचं काही कन्सर्न नाही. त्या केसमधले जे आरोपी आहे ते सारंग कुलकर्णी म्हणून आहे आणि ते फरार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी जी केस आहे जंगली महाराजची, त्याच्यामध्ये आमच्या बंटी जहागीरदारवर फक्त एक पिस्टल देण्याचा आरोप आहे. जी पिस्टल ती त्यांनी विकली होती त्या घटनेच्या 3-4 महिन्यानंतर आणि ती पिस्टल कुठेही त्या घटनेत वापरलेली नाही. त्या घटनेमध्ये एकही माणूस जो आहे तो मरण पावलेला नाही. हे आमचं प्रेस नोटच्या मार्फत आम्ही सांगितलेलं आहे. आता ही प्रेस नोट आहे. आता याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाबतीत जे आहे ते सांगू इच्छितो. ही पहिली प्रेस नोट आहे जी आमच्या बाबतीत जी चुकीची बातमी सोशल मीडियावर वगैरे न्यूजपेपरमध्ये दाखवली जात आहे ती चुकीची आहे. हत्याकांडामागील मुख्य सूत्रधारांवर यापूर्वीच खून, दरोडा आणि अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. संगमनेर येथील अत्याचाराच्या गुन्ह्यातील एक आरोपी 2014 पासून फरार आहे. तरीही तो मागील 12 वर्षांपासून श्रीरामपुरात बिनधास्तपणे फिरत असल्याचा खळबळजनक दावा यावेळी करण्यात आला. पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही तपासले तर हा आरोपी दिवसातून 50 वेळा शहरात फिरताना दिसेल, असे सांगत त्यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जे लोक स्वतःला धर्मरक्षक म्हणवतात त्यांनीच हिंदू समाजावर अत्याचार केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्यांच्यावर कुटुंबाचा संशय आहे त्या संदर्भातील सर्व माहिती पोलिसांना पुरविण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता बंटी जहागीरदार हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी SIT म्हणजेच विशेष तपास पथकामार्फत व्हावा अशी आग्रही मागणी रईस जहागीरदार यांनी केली आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी पोलिसांना योग्य सूचना देऊन खऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करावे अशी अपेक्षा जहागीरदार कुटुंबाने व्यक्त केली आहे. त्याच्यानंतर एक दुसरी प्रेस नोट आहे आमची ज्या टोळींवर आम्हाला शंका म्हणजे खात्री आहे, त्या टोळीच्या बाबतीत कसे जिल्हेभर जे आहेत ते गुन्हे आहेत ते कसे पेंडिंग आहेत, त्या गुन्ह्यामध्ये
ते मागच्या 12-12, 13-13 वर्षापासून ते फरार आहे. त्याच्या बाबतीत एक प्रेस नोट आम्ही आपल्याला दिलेली आहे. त्यांच्यावरचे असलेले केसेसची सेक्शन कोणती कोणती आहे ते आम्ही आपल्याला या माध्यमातून दाखवू इच्छितो. गंभीर स्वरूपाचे सगळे सेक्शन आहे. कोणते कोणते केसेस त्यांच्यावर पेंडिंग आहे, चालू आहे, त्याची आम्ही आपल्याला रेकॉर्ड दिला आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आमच्यावर ॲलिगेशन केलेलं आहे जंगली महाराज रोडच्या ब्लास्टच्या बाबतीत, त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाची ऑर्डर, मुंबई हायकोर्टाची ऑर्डर, त्याच्यामध्ये पॅरा नंबर 14मध्ये स्पष्ट उल्लेख आहे का आमचा त्या घटनेशी काही संबंध प्रायमा फेसी दिसत नाही. ज्या केसेस आमच्यावर सांगतात का आम्ही हॅबिच्युअल क्रिमिनल वगैरे आहोत, त्या केसेसचा पण हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये उल्लेख आहे का 13 केसेसमध्ये आमची निर्दोष सुटका झालेली. ह्याच्या व्यतिरिक्त काल जे माननीय पालकमंत्री साहेबांनी जे चुकीचं गैरसमजुतीने जे वक्तव्य केलं, ते ॲक्च्युली त्यांना ते कोणी ब्रीफिंग केलं असेल किंवा त्यांना ती चुकीची माहिती गेली असेल. आमची आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत जी आहे ती विनंती आहे त्यांना का त्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांना विनंती आहे. त्यांनी या सगळ्या गोष्टीची पहिले खात्री करावी. ही जर्मन बेकरी केसची जी आहे आम्ही रिपोर्ट ह्याला जोडलेली आहे. याच्यामध्ये आमचा आरोपी म्हणून आम्ही कुठंही त्याच्यामध्ये आरोपी नाही, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या लोकांवर आम्हाला जी खात्री आहे का ह्यांनी हे हत्याकांडाच्या मागचे आका आहेत, जे गावातले टोळ्या चालवतात, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खुनाचे प्रयत्न, दरोडा, स्नॅचिंग, 376 सारखे जे केसेस आहेत ते गंभीर स्वरूपाचे केसेस ह्यांच्यावर आहे आणि त्या केसेसमध्ये ते फरार आहे. आता ही साधी एक 376ची संगमनेरची केस आहे. ही जी केस आहे 2012मध्ये त्यांच्यावर रजिस्टर झाली आणि 2014मध्ये जी आहे ती सेशन कमिट झाली. तर 2014पासून हे लोक त्याच्यामध्ये फरार आहे आणि जे लोक 14पासून फरार आहे मागच्या 12 वर्षापासून, ते लोक 12 वर्षापासून गावात फिरतात. चौकातले जर CCTV कधी आपण चेक केले SP साहेबांनी, ॲडिशनल SP साहेबांनी, तर ते दिवसभरातून 50 वेळेस ते गावात दिसतील आणि पोलिसांना साधं त्यांना एक समज देता येत नाही आहे मागच्या 12 वर्षापासून. इतकी गंभीर स्वरूपाची ही घटना असून आणि वैशिष्ट्य म्हणजे जे लोक आपल्याला स्वतःला धर्मरक्षक म्हणून, तर ती 376ची केसमध्ये पण जी पीडित महिला आहे, जी मुलगी आहे, ती हिंदू समाजाची. इतकी निंदनीय घटना असताना आमची जी आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत आमदार साहेबांना, पालकमंत्री साहेबांना विनंती आहे का त्यांनी सगळी सत्यता तपासावी आणि डिपार्टमेंटला जे आहे त्यांनी डायरेक्शन करावं का जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, ज्या या घटनेमागचे लोक आहेत, ते कोणीही असो, कोणत्याही समाजाचे असो, त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. त्यांनी डायरेक्शन तसे द्यायला पाहिजे SP साहेबांना वगैरे. आमची त्याच्या बाबतीत शंका आहे साहेब, कारण जे लोक त्यांनी जे घटनेच्या नंतर आज 4 दिवस झाले त्यांना PC मिळावी, त्याच्यामधले ते आरोपी त्यांनी कोणते धरले, त्याच्यामधले त्यांनी गाडी हस्तगत केली का नाही, त्याच्यामधले त्यांनी वेपन्स हस्तगत केले का नाही, या सगळ्या गोष्टी जे आहेत ते आम्हाला कळणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही ह्याच्या बाबतीत जे FIRमध्ये आम्ही जे आमचं म्हणणं आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला वेळोवेळी जे घटना झाल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, काही गावातल्या व्यवहाराच्या माध्यमातून किंवा राजकीय माध्यमातून जे काही घटना झाल्या आहेत ते आम्ही सगळे जे आहे ते ॲडिशनल SP साहेबांना आणि पोलिसांना आम्ही ते दिले आहे आणि इथून पुढं बी आम्ही ते जे आहे ते पहिले काही ओरली बोललो, पण आता आम्ही इथून पुढे जे आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवर देणार आहे. आता साहेब, आता आम्ही ज्या वेळेस त्यांच्याकडे जातो आहे काही त्यांना माहिती द्यायला, आमच्याकडची जी माहिती आहे ते त्यांना द्यायला, पण ते आम्हाला त्यांची जी पद्धत आहे त्यांच्यावर शंका आहे. आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आमची अशी विनंती राहील SP साहेबांना, नामदार साहेबांना आणि IG साहेबांना का ही जी घटना आहे तिचा जो तपास आहे तो ICIT मार्फत व्हावा. याविषयी स्वराज्य समाचार 24 यांनी घेतलेला आढावा.